तुझ्या मनाप्रमाणे सोहळा झाला ना मैनावत? हो झाला, परंतु अजून पूर्ण व्हायचा आहे. नक्षत्रांचा अंतरपाठ आहे आपल्यामध्ये आणि संपूर्ण सृष्टी मंगलाष्टका म्हणते असं वाटतंय मला. सूर्यास्त होईल आता. त्यानंतर मी तुम्हाला अशा जागी घेऊन जाणार आहे जिथे केवळ आपण दोघेच असतो. असं कोणतं स्थान आहे? या स्त्री राज्यात माझे स्वतःचे असे एक स्थान आहे जे अत्यंत रम्य आहे. मैनावती, आज आपण तिथे गेलोच पाहिजे का? याचा अर्थ रात्री तुम्ही माझ्यासोबत नसणार का? असं नाही मैनावती, परंतु ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र यांची एक अशी स्थिती असते जिथे ज्यावेळी सूक्ष्म आणि दिव्य शक्तींचा संवाद होत असतो. आज रात्र नाही, आजचा दिवसही आपला आहे आणि रात्रही आपली आहे. तिथे जाताना सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. तिथे केवळ मैनावतींचे मच्छिंद्रनाथ असे तुमचे रूप असायला हवे. तिथे पूर्ण एकांत आहे. तिथे कोणीही येऊ शकणार नाही आणि आज तो माझा अधिकारही आहे. मला तुला दुखवायचं नाही मैनावती. आज तुझ्या इच्छेचा मी मान ठेवतो. तो बघा, सूर्य हळूहळू अस्ताला चालला आहे. रात्र झाली आणि आकाशात चांदण्या आल्या की निघूयात आपण. तू देवींजवळ होतीस का? हो. काही विशेष कार्य होते का? हो, पण ते गुप्त कार्य आहे. म्हणजे तू आम्हालाही सांगणार नाही? गुप्त कार्याचा अर्थ काय होतो? म्हणजे ते कोणालाही सांगायचे नाही. तुम्ही माझ्या सखी असला तरी. पण देवींनी आम्हाला सोडून तुला सांगितलं म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असेल. हो, विशेषच आहे. आज राजवाड्यामध्ये त्यांच्या शयनकक्षात फुलांची सजावट करायची आहे का? नाही, त्याची आवश्यकता नाही. हे असं कसं बोलतेस तू? दुर्गा, तू जरा बाजूला जा बघू, आम्हाला बोलायचंय. तुम्ही मला पाठवत का आहात? बाळा दुर्गा, आम्ही महत्वाचं बोलतोय ना, तू जा. मला हे आवडलं नाही. श्रीनाथ आज देवींच्या शयनकक्षात जाणार. मग त्याच्या पूर्वतयारीचे आदेश देवींनी दिले आहेत की नाही? मी एवढेच सांगू शकते की आज ते दोघे रात्री राजवाड्यात नसतील. राजवाड्यात नाही? मग कुठे जाणार आहेत? तेच दायित्व माझ्यावर आहे.
मच्छिंद्र, साक्षात नारायणाचे तू प्रतिरूप आहेस. ह्याचं स्मरण ठेव. तुला मैनावती सोबत राहावं लागेल. तुला तिच्याशी संग करावा लागेल आणि तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. आजवर तू शिवत्वाची साधना केली आहे, परंतु आता तुला शक्तीची उपासना करायची आहे. शक्तीचे रूपही स्त्रीचेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैनावती सुद्धा एक साधक आहे. तिला मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य तुझे आहे. यानंतरही अनेक अवघड प्रसंग येतील, परंतु तुझ्या आज जे अधिष्ठान आहे ते तसेच ठेव. हे वन मी माझ्यासाठी तयार करून घेतलंय. इथे आजपर्यंत केवळ मीच एकांतवासात राहिलेले आहे. आज प्रथमच माझ्याशिवाय कोणीतरी इथे आलं आहे. मैनावती, आज आपण राजवाड्यात नाही आहोत, हे तू उत्तम केलंस. तुम्हाला काय आवडतं हे आता मला कळायला लागलंय. मला वनात राहायलाच अधिक आवडतं. आजवर मी वनातच भ्रमण केलेलं आहे. रात्री काळोखातही एक वेगळं चैतन्य सळसळत असतं. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. जन्मजन्मांची पुण्याई असेल म्हणून मी तुमच्या सोबत इथे आहे. मी स्वप्न पाहिले होतं, मला सहचारी हवा आहे, परंतु तुम्ही माझ्या आयुष्यात याल याची कल्पनाही केली नव्हती मी. दूरचा कुठला तरी ऋणानुबंध आहे मैनावती. त्याशिवाय आपण एकमेकांना भेटलो नाही. मच्छिंद्र, यानंतर तुझे आयुष्य बदलून जाणार आहे. शिवा शिवाय शक्ती आणि शक्ती शिवाय शिव अपूर्ण असल्याचे तुला अनुभवातून समजणार आहे.
भविष्यात लोक काय म्हणतील याचा विचारही तू करू नकोस. तुला जी अनुभूती मिळेल ती नंतर साधकांसाठी शब्दबद्ध करशील. हा हात मी कधीच सोडणार नाही. या स्त्री राज्यात आपण सुखाने राहूया. इथे कुठली जोडीव नाही. ज्या दिवशी माझे प्राण जातील ना, त्याच दिवशी हा हात हातातून सुटेल. मैनावती, आज प्राण जाण्याच्या गोष्टी कशा? मी आनंदाने सांगते. पाहिलं तर परमेश्वराकडे तू प्रेम मागितलं आहेस, दुसरं काही नाही. प्रेम मागणं हे काही पाप नाही, आणि त्यात प्रेम करणाऱ्याला प्रेम मिळणं त्यालाही सौभाग्य असावं लागतं. आणि माझं सौभाग्य आहे, माझं प्रेम मला मिळालं. मैनावती, मला या प्रेमाची ओळख नव्हती, अजूनही नाही. मी आहे ना. मी तुम्हाला प्रेमाच्या सरोवरात घेऊन जाईल. तिथे तुम्ही अखंड विहार करा. आता कसलाही विचार करू नका. मैनावती, मीही आज इथे आहे केवळ तुझ्यामुळे. तुम्ही आनंदी आहात ना? होय. मी ज्या अनुभूतीमधून जाणार आहे, जे नातं जोडणार आहे, त्याचे श्रेय मी केवळ श्री महादेवांना देईन. त्यांनी जर शुभसंकेत दिला नसता तर कदाचित हे स्त्री राज्य सोडून मी निघून गेलो असतो.
मी तुम्हाला आश्वासन देते, ह्या नात्यात तुम्हाला केवळ आनंदच मिळेल. रोहिणी, अगं आता तरी सांग, देवी आणि श्रीनाथ नक्की कुठे गेले आहेत? देवी श्रीनाथांना घेऊन वनात गेल्या. पण देवीने आम्हाला का नाही सांगितलं? देवींना याची फार चर्चा होऊ नये असं वाटत होते. देवींचं वनात जे स्थान आहे तिथे मी सगळी व्यवस्था करून आले. पण रात्री त्या का गेल्या? बाळा, किती प्रश्न विचारशील. आणि माई, तुला आज वनात व्यवस्था करायला सांगितली नाही तरी तुला राजवाड्यात सगळी व्यवस्था करायची आहे. ते तरी सांग बाई आता. आता श्रीनाथ आणि देवींसाठी नवीन कक्ष तयार करायचा आहे, त्यामुळे सगळी मांडामांड तयार करायला घ्या. श्रीनाथ आणि देवी सकाळी येतील तेव्हा नवीन कक्ष तयार हवा. चला चला, आता लवकर तयारीला लागूया. एक सांगू, माझी एक इच्छा आहे, काय? परंतु त्याआधी स्त्री राज्यातले एक गुप्त रहस्य मला तुम्हाला सांगायचे आहे. तुझ्या इच्छेचा आणि त्या गुप्त रहस्याचा काही संबंध आहे? होय, परंतु असं कोणतं गुप्त रहस्य आहे जे मला कोणी सांगितलं नाही? ह्या स्त्री राज्यात वंश वाढावा म्हणून काही स्त्रियांच्या बाबतीत प्रयत्न करण्यात आले. मग त्याचं काय झालं? परंतु या स्त्री राज्यात मुलीच जन्माला आल्या. आपल्या राजवाड्यात दुर्गा आहे ना, तीही यातूनच झालेली मुलगी आहे. परंतु दुर्दैवाने तिची आई मरण पावली आणि स्त्री राज्यात कोणालाही पुत्र प्राप्त झाला नाही. म्हणजे या स्त्री राज्यामध्ये पुरुष जन्माला आला नाही तर? होय, आणि तुला पुत्ररत्न हवा आहे. मैनावती, मी वचन देतो, तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. त्याचं नाव मीननाथ असेल. आणि तो मोठा नाव लौकिक मिळवेल.